पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रवींद्रजी, आज अजित पवार हे सिद्धिविनायकला गेले आणि सिद्धिविनायकला जाऊन त्यांनी सर्व आमदारांचं दर्शन घडवलेलं आहे। यासोबतच विधानसभेसाठी बाप्पा आम्हाला आशीर्वाद देईल असं सुद्धा ते म्हणतायत। कसं पाहता याकडे? नाही, याच्यामध्ये सर्व पक्षाचे आता विधानसभेच्या निवडणूक येतात, सगळ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते आपली तयारी करत आहेत। तशीच अजितदादांनी केली असेल आणि मग त्यांनी जे ते पक्षाचे प्रमुख देवापुढं आपले आशीर्वाद मागायला ते गेले असतील, सगळेच जातील देवापुढं। आता सगळ्या यंत्रणा चालू होतील आणि निवडणुका जशा चालू होतील तसे सगळेच आपल्या आपल्या पक्षाची बाजू किंवा आपले पक्ष एकत्र करण्याचं काम करतील, ते अजितदादांनी केलं असेल। नक्कीच। वसंत मोरे जे आहेत ते आता ठाकरे गटामध्ये प्रवेश करतात, आज त्यांचं भव्य शक्ती प्रदर्शन पाहण्यात आलं। पुण्यामध्ये आमने सामने तुम्ही होतात, काय म्हणाल? नाही, उद्धव साहेब आता त्यांना पक्षात घेतले उद्धव साहेबांनी, ते त्याला व्यवस्थित सल्ला देतील आणि पुढचं कार्य त्याचं कशा पद्धतीने राजकीय काम होईल ते त्याला मार्गदर्शन होईल। काही सल्ला देऊ इच्छितात त्यांना? त्यांची नवीन सुरुवात आहे आता। नाही ना, ते सल्ला माझा नाही घेणार, ते आता शिवसेनेचा। नक्कीच। सध्या विधानसभेमध्ये काय सुरू आहे नेमकं? निधी मिळतोय का? कारण अजितदादा निधीचं वाटप करण्या पुरवणी मागण्या आहेत। आज बऱ्याच आमदारांची तक्रार आहे, तशी तुमची पण तक्रार आहे, निधी मिळत नाही? निधी विरोधकांना निधी मिळतच नाही आहे आणि मिळणार बी नाही आहे, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळं निधी विरोधकांना मिळणार नाही, ही वस्तुस्थिती खरी। एक शेवटचा प्रश्न आहे, मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत। क्षितेश ठाकूरला भेटले, भरत गोगावलेला भेटलेले आहेत, उदय सामंतांना भेटले आहेत, त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये नेमकं कुणाला याचा फटका बसणार अशी चर्चा धरते, काय म्हणा? आता 2 दिवसांनी निवडणूक आहेत, मिलिंद नार्वेकर साहेब भेटत आहेत आणि ते उमेदवार आहेत, ते सगळ्या मतदार जे आमदार आहेत त्यांना भेटणार आणि जे काय त्यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न ते करणार आणि ते केलेच पाहिजे। फटका कुणाला बसेल? कमजोर कडी कोण वाटतं तुम्हाला? नाही, भाजपचा उमेदवार 100% पडेल असं वाटतं। भाजपचा उमेदवार पडेल असं वाटतं आणि महाविकास आघाडीचं निवडून येईल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।